सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. परमेश्वराचे आपण गौरव करू की त्याच्या कृपेनं दयेनं अजून एक दिवस आपल्या सर्वांच्या जीवनी आहे. आजचा भाग आपण सुरू करण्या अगोदर प्रार्थनेत असूया. सर्व समर्थ अशा आमच्या महान परमेश्वरा, जो तू पवित्र आहेस, आम्ही सर्वजण परत एक वार नम्रपणे तुझ्या चरणी येतो. तुझ्या वचनाचा अभ्यास आम्ही करत असताना प्रभू पित्या, या प्रहरी या प्रभाती परमेश्वर प्रभू आमची अंतःकरण परत एक वार ताजेतवानी कर. आम्हा सर्वांचं लक्ष तुझ्या वचनाकडे केंद्रित व्हावास तू कर. तुझ्या पवित्र आत्म्यानं आम्हा प्रत्येकानं भर आणि आजचा सर्व भाग समजण्यासाठी परमेश्वर पित्या आम्हा प्रत्येकांची अंतःकरणे परत एक वार तुझ्या वचनाकडे केंद्रित व्हावास तू कर. इथून पुढची वेळ आमचा ताबा तुझ्या हाती देऊन प्रार्थना ख्रिस्तामध्ये केली म्हणून आहे. आमेन. आजचा जो मुद्दा आपण बघत आहोत तो अशा रीतीने आहे की धार्मिक जगातील चिन्हे. जगातल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपण पाहत आलेल्या आहोत. आता धार्मिक जगामध्ये कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत, म्हणजे वचनानुसार हे जग कसं चालू आहे आणि वचनानुसार ज्या गोष्टीचं भाकीत करण्यात आलेलं आहे तो भाग कशा रीतीने आज सत्य होत आहे, हा सर्व भाग आज आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला मुद्दा अशा रीतीने आहे की येशू ख्रिस्ताच्या येण्या अगोदर जी देवाची वचनं आहेत किंवा जी लोक आहेत धार्मिक जगतामध्ये जी चिन्ह दाखवण्यात आलेली आहेत वचनाद्वारे, ते पवित्र शास्त्र कसं सर्वांसमोर सादर करत आहे. तर त्यातला पहिला मुद्दा आहे की महान धर्म जागृती. धर्म जागृती म्हणजे जिथं अनेक लोकांमध्ये अंधकार होता किंवा देवाच्या वचनाचा प्रसार होत नव्हता, तिथं धर्म जागृती किंवा धर्म सुधारणा करण्यात आली. अनेक लोकांमध्ये, अनेक कम्युनिटीजमध्ये, समाजामध्ये लोक जाऊन देवाचं वचन सांगत आहेत आणि देवाचं सत्य वचन सांगत आहेत. आणि हा भाग त्याबद्दल सांगत आहे. ऍज अ सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट आपल्या मंडळीवर एक भार परमेश्वराने दिलेला आहे. तो अशा रीतीनं की जी भविष्य कथनं आहेत किंवा जे सर्व प्रकारचं भविष्य आपल्याला या वचनामध्ये सांगण्यात आलेले आहेत, दानिएल आणि प्रगटीकरण या पुस्तकांमध्ये, त्याचं आपण स्पष्टीकरण या जगाला देत आहोत. आणि आपण हा विश्वास धरतो की परमेश्वरानं आपली ही मंडळी यासाठी उभी केलेली आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जसं व्यक्त करण्यात आलेलं आहे की ख्रिस्ताच्या द्वितीय आगमना अगोदर जगभर पसरलेली धार्मिक मोहीम उदयास येईल. आणि योहानाच्या दृष्टांतात जसा देवदूत ख्रिस्त आगमनाची घोषणा करतो, ते या मोहिमेचं दर्शक आहे. आता आपल्यावर परमेश्वर एक जबाबदारी देत आहे की तुम्ही जगाला हे वचन सांगायचं आहे. कारण प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगण्यात आलेले आहे की ख्रिस्ताच्या येण्या अगोदर जगभर देवाची एक धार्मिकता पसरली जाईल आणि एक मोहीम उदयास येणार आहे. आता ही मोहीम कोणत्या प्रकारची आहे, तर एक देवदूत वचन सांगत आहे, जगाला सुवार्ता सांगत आहे, जे आपल्याला प्रगटीकरणाचा 14वा अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये पाहायला मिळतं. आता इथं पहिल्या देवदूताचा संदेश आहे. आपल्या मंडळीद्वारे 3 देवदूतांचा संदेश विशेषतः जगभर सादर केला जातो. आता त्यातला पहिल्या देवदूताचा संदेश जगाला काय सांगत आहे की आणि मग अंतराळाच्या मध्यभागी मी एक देवदूत उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा, लोक या सांगाव्यास सार्वकालिक सुवार्ता होती. आणि तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा, त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करण्याची घटिका जवळ आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले, त्याला तुम्ही नमन करा. आता हे वचन आपल्याला अशा रीतीने सांगत आहे की सार्वकालिक सुवार्ता जगासमोर घोषित करण्यात येत आहे. परंतु याच वेळेमध्ये अंतिम न्यायनिवाडा याचा देखील उल्लेख करण्यात येत आहे. आणि या न्यायनिवाड्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की या वचनामध्ये असं सांगण्यात येत आहे की न्यायनिवाड्याची वेळ आलेली आहे. न्यायनिवाड्याची वेळ किंवा या पहिल्या देवदूताचा संदेश जगाला हे सांगतो, प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा, लोक यांच्या समोर आपल्याला हे सांगायचं आहे की ज्यानं आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, जो निर्माण करता आहे, निर्मितीचं दर्शक देवाचा पवित्र शब्बात आहे, तो शब्बात आज आपण देवासमोर जगासमोर घेऊन जात आहोत आणि प्रत्येकानं हे सांगत आहोत, त्याला तुम्ही नमन करा. बर, आता
लोक तर त्यालाच नमन करत आहेत. परंतु हे वचन किंवा आपली मंडळी किंवा हा संदेश त्या काळातला आहे, त्या वेळमधला आहे, ज्या वेळेमध्ये अशी लोक या जगामध्ये होती किंवा अशा लोकांनी जे वैज्ञानिक लोक आहेत, त्यांनी जगासमोर हे सादर केलेलं होतं, की आपण देवाद्वारे नाही, परंतु आपण एका जीवाद्वारे या जगामध्ये उत्पन्न मोठे झालेले आहोत. त्या जीवाचं परिवर्तन होत गेलं. मग तो अगोदर जीव होता, तो वाढत गेला. मग तो प्राण्यामध्ये बदलला. मग तो माकड होता आणि मग आता तो लाखो, करोडो वर्षानंतर तो मनुष्यामध्ये परिवर्तित झाला आणि मग हे जग सुरू आहे. आणि अशा पद्धतीचा हा जो सिद्धांत होता, या सिद्धांताच्या वेळेस ज्यावेळेस जगसमोर हा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे, त्याच वेळेमध्ये परमेश्वरानं आपली मंडळी उभी केलेली आहे, जी या जगाला परत एक वार दर्शवते आणि सांगते, की देवाचं शब्बात पाळणं गरजेचं आहे. देवाचा शब्बात जगाला सांगतो, की आपला निर्माणकर्ता आहे. आपण त्याची निर्मिती आहोत. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला या वचनाकडे परत घेऊन जात आहे, जे प्रगटीकरण शेवटच्या काळासाठी होतं. जे प्रगटीकरण परमेश्वराने लिहिलेलं आहे, की जगाला तुम्ही सांगा, देवाचं वचन काय सांगतं. आणि मग दानिएलाच्या पुस्तकात 12वा अध्याय 4थं वचन आपल्याला सांगतं, की आणि मग अंत समयामध्ये सर्व भाकितं उघडी केली जातील, सर्वांना ते प्रगट करण्यात येईल, ज्ञानवृद्धी होईल. आता आपण अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा जगामध्ये आहोत, की जिथं ज्ञान वाढत चाललेलं आहे. आता बऱ्या अंशी आपल्या भारतामध्ये हा भाग मागच राहिला, की आपल्या महिलांना असेल किंवा अनेक साऱ्या लोकांना असेल किंवा विशिष्ट समाजाला शिक्षण देण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. आणि ख्रिस्ती लोकांनी येऊन भारतामध्ये म्हणा किंवा जगभरामध्ये याच गोष्टी केल्या. आणि आज जर आपल्यासमोर ज्ञान न वाढू देण्याचं कारण आहे म्हणजे सैतान अशा अनेक साऱ्या गोष्टीचा उपयोग करतो. पण आज तरी देखील आपल्यासमोर या मंडळीद्वारे देवाचा संदेश आहे, जो सांगतो, की देवाचं ज्ञान सर्वांसाठी खुलं आहे आणि सर्वांसाठी ते उघडपणे सांगण्यात येत आहे, की नेमकं परमेश्वर आपल्याला या वचनाद्वारे काय सांगू इच्छितो. आजच्या संदेशामध्ये बऱ्या अंशी काही आकडेवारी आहेत आणि आपलं जर थोडासा अभ्यास त्याच्या बाबतीत असेल दानिएल किंवा प्रगटीकरण, मग समजण्यासाठी थोडंसं सोपं जाईल. परंतु मी प्रयत्न करेन, की आपल्याला या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगेन. आता अजून एक भविष्यवाणी करण्यात आलेली होती आणि त्या भविष्यवाणीचा अर्थ असा आहे, की एक 1260 दिवसाची किंवा वर्षाची ही भविष्यवाणी होती आणि ती भविष्यवाणी ज्या वेळेमध्ये पूर्ण होते, ती 1798 इथपर्यंत जाऊन पूर्ण होते. आता त्या वचनाचा किंवा त्या भविष्यवाणीचा अर्थ असा आहे, की जो त्यांचा लीडर असेल किंवा त्यांचा चालवणारा व्यक्ती आहे, त्याला कैदेमध्ये घेण्यात येईल. ठीक आहे? त्याला घाव होईल. आणि हे आपल्याला दर्शवतं, की पोप सत्ता त्यावेळेमध्ये प्रचलित होती. त्यांच्या हातामध्ये अनेक साऱ्या गोष्टीचा अधिकार होता आणि त्यांच्याचद्वारे ख्रिस्ती लोकांचा आणि देवाच्या वचनाचा छळ झाला. म्हणजे चुकीच्या शिकवणी आल्या आणि इतर सर्व गोष्टी. परंतु त्यालाच हद्दपार करण्यात आलं, त्याला कैद करण्यात आलं आणि मग आपल्याला या सर्व गोष्टी दाखवतात, की सृष्टीतील निसर्गामध्ये झालेले चिन्ह आणि ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाविषयी भाकितांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि परिणामी त्या भाकितांविषयी सखोल ज्ञान सर्वांना लाभत गेलं. आता ही वेळ तेव्हाची आहे जेव्हा हा घाव त्यांना झाला. तिथून पुढे मग अनेक ख्रिस्ती लोकांची वचनानुसार सुटका होत आहे आणि लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचत आहे. या वेळेपर्यंत म्हणजे 1800च्या सालापर्यंत देवाचं वचन सगळ्यांसाठी खुलं नव्हतं किंवा सगळ्यांना पोहोचत नव्हतं किंवा सर्वांपर्यंत देवाचं पवित्र शास्त्र सर्वांच्या घरामध्ये नव्हतं. आज जसं आपल्याजवळ देवाचं वचन आहे, देवाचं पवित्र शास्त्र आहे, हे इतकं सोपं त्या काळामध्ये नव्हतं, की कोणी लगेच उठून वाचेल आणि त्यांना समजेल की वचन काय सांगतं. आता आपण अजून शिकूया, की आपली जी ॲडव्हेंटिस्ट मंडळी आहे, कारण आपण आपल्या मंडळीची ही जी तत्व आहे त्याचा अभ्यास करत आहोत. या मंडळीमध्ये आपण रुजले जावे, या मंडळीचे आपण पक्के सभासद असावे. यासाठी आपल्याला आपल्या मंडळीचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. ही मंडळी कशी उभी झाली आणि देवानं कशी उभी केलेली आहे. तर एक मोहीम आखण्यात आली, एक चळवळ म्हणा, ॲडव्हेंट मोहीम उदयास आली आणि या मोहिमेचे जगभर जाळे पसरण्यात आले. म्हणजे काय, की ही जी मोहीम आहे ती त्याचा प्रसार जगभर करण्यात आला.
की ख्रिस्ताचं आगमन हे लवकर आहे, हे चिन्हांद्वारे अगदी स्पष्ट दिसत आहे. आता हे अशा रीतीनं आपल्यावर काही जबाबदारी परमेश्वर देतोय, कारण वचनानुसार योहानानं येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनासाठी तो त्याचा मार्ग तयार करत होता आणि आपण देखील योहानाप्रमाणेच ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी त्याचा मार्ग तयार करत आहोत. म्हणजे जगाला संदेश देत आहोत, की ख्रिस्त लवकर येत आहे. कशा रीतीने येईल, त्याची चिन्ह काय आहेत, कोणकोणत्या गोष्टी घडतील आणि आपल्याला कसं तयारीत असलं पाहिजे. आता ही ख्रिस्ती लोकांची खरी परीक्षा आहे, जे देवाचं वचन सांगत आहे त्यानुसार. दुसरा मुद्दा आहे सुवार्तेची घोषणा. देवानं असा एक दिवस नेमस्त केला आहे, की त्या दिवशी नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे तो जगाचा न्याय नीतिमत्वाने करील आणि त्या दिवसाविषयी आपल्याला असा इशारा देताना सर्व जगाचे परिवर्तन झाल्यावर तो येईल असं म्हटलं नाही, परंतु त्याने असं म्हटलं आहे, की सर्व राष्ट्रात साक्ष व्हावी, राज्याची सुवार्ता जगभर जगात गाजवतील, तेव्हा शेवट होईल. म्हणजे येशू ख्रिस्ताचं येणं केव्हा होईल? तेव्हा नाही जेव्हा सर्व लोक पवित्र होतील, नीतिमान होतील, तेव्हा नाही. वचन सांगतं, की ज्यावेळेस या वचनाची सुवार्ता जगभर पसरली जाईल, कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल, प्रत्येक कानापर्यंत, प्रत्येक आत्म्यापर्यंत देवाचं वचन पोहोचेल, त्यावेळेस जगाचा शेवट होईल, या या कार्याचा शेवट होईल आणि मग ख्रिस्त येईल. म्हणून आपण अजून जर आपली इच्छा आहे, की ख्रिस्तानं लवकर यावं, ख्रिस्ताची आणि आपली भेट व्हावी, तर परमेश्वर आपल्यावर जबाबदारी देतो, की आपण देवाची सुवार्ता अधिक मोठ्या रीतीनं, मोठ्या स्तरावर जगाला सांगायची आहे. आता ही सुवार्ता वाढवण्यासाठी देवाच्या लोकांनी खूप कष्ट घेतलं. खूप सारं कष्ट घेतलं आणि हे वचन कशा-कशा रीतीनं लोकांपर्यंत पोहोचलं, तर त्याचा थोडकासा अभ्यास आज आपल्या सर्वांसमोर आहे. आकडेवारी आपल्याला सांगते, की 1900चं जे साल होतं, या 1900 सालामध्ये जे देवाचं पवित्र शास्त्र आहे, ते 537 भाषेमध्ये उपलब्ध होतं. 1980 सालापर्यंत त्याचं भाषांतर समग्र किंवा अंशतः 1800 1811 भाषेमध्ये झालं. जे मगाशी आपण संख्या ऐकली 537. आता 80 वर्षामध्ये त्याची वाढ झाली आणि 1811 भाषेमध्ये याचं भाषांतर करण्यात आलं आणि त्याद्वारे जगातील लोकसंख्येच्या 96% लोकांना याचा लाभ झाला. म्हणजे जी जगाची लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या 96% भाषेमध्ये याचं भाषांतर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 1900 सालात त्याचे वाटप 50,40,000 होते आणि जे देवाचं पवित्र शास्त्र आहे, जगातलं सर्वात मोस्ट सेलिंग बुक असं त्याला घोषित करण्यात येतं. म्हणजे सगळ्यात जास्त वाटप ज्याचं करण्यात येतं, सगळ्यात जास्त ज्याची विक्री आतापर्यंत करण्यात आलेली आहे, ते म्हणजे देवाचं पवित्र शास्त्र आहे. आता 1980 सालापर्यंत जे 1900 सालामध्ये 50,00,000 वाटप झाले होते. आता 80 वर्षामध्ये 360,80,000 पवित्र शास्त्र त्याचा मोठा भाग जगभर वाटप करण्यात आला. म्हणजे आपण पाहू शकता, की देवाच्या लोकांची किती आवड आहे, की हे वचन प्रत्येकापर्यंत पोहोचलं जावं. मग आपण अ, याच्यातून समजून घेऊया, की परमेश्वराची आपल्याकडून काय इच्छा आहे. आता हे देवाचं शास्त्र आपण फक्त आकडा ऐकला, की इतक्या-इतक्या भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलं. परंतु याच्यातून समजण्यासारखी गोष्ट अशी आहे, की देवाचं वचन त्या भाषेतल्या प्रत्येक लोकांपर्यंत गेलं. त्या भाषेतल्या प्रत्येक लोकांनी त्याचा स्वीकार केला आणि त्या भाषेतल्या लोकांना परमेश्वरानं हे ज्ञान दिलं, की त्यांच्या भाषेमध्ये याचं भाषांतर करण्यात यावं. आज आपण मराठी भाषेमध्ये याचा अभ्यास करत आहोत. मराठी भाषेसाठी देखील कोणीतरी कष्ट घेतलेलं आहे. कोणीतरी त्यासाठी आपला जीव दिलेला आहे. कोणीतरी अ, याचं भाषांतर करण्यासाठी अभ्यास केलेला आहे. कितीतरी याच्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी घालवले असतील, की मला देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवायचंच आहे. आज आपल्याला प्रभात भक्तीला उठण्यासाठी कंटाळा येतो आणि अनेक जण जॉइन जरी झाले, तरी देखील अर्ध झोपेमध्ये आपण असतो. म्हणजे आपलं कष्ट कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसून येऊ शकतं, की आज लोकं ख्रिस्तासाठी कशा रीतीनं तयार होते.
आणि आज आपल्याला अजून किती मोठ्या स्तरावर तयारी दर्शवायची आहे, की मला जर या लोकांनी इतकं कष्ट घेतलेलं आहे आणि त्यांना देवानं आशीर्वाद पुरवला, तर परमेश्वर मला देखील हे अ, काम देतो, की मी जाऊन जगाला सुवार्ता सांगावी. जर माझा बाप्तिस्मा झाला आहे किंवा बाप्तिस्मा करण्याच्या मार्गावर आहे, तर आपल्यावर ही परमेश्वर जबाबदारी देतोच, की आपण जगाला हे सांगावं आणि त्यासाठी आपण कष्ट घ्यावे. आता फक्त बायबलच नाही, देवाचं वचन बायबलद्वारे जगाला सांगण्यात आलं नाही, तर देवाचं वचन वेगवेगळ्या कार्याद्वारे जगाला सांगण्यात आलं आणि विशेषतः आपल्या मंडळीद्वारे देखील खूप मोठं कार्य झालं. आता ख्रिस्ती लोकांद्वारे जे कार्य करण्यात आलं, त्याच्यामध्ये आपण देखील आहोत. वेगवेगळी साधनं, शैक्षणिक, वैद्यकीय संस्था, देशी-विदेशी कार्यकर्ते, रेडिओ, टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही, प्रसारण केंद्रे, प्रक्षेपण, भक्कम आर्थिक साधन आणि आज जगातील प्रत्येक देशाला रेडिओच्या द्वारे सुवार्तेचा संदेश आपण देऊ शकतो. आणि अशा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली अतुलनीय सामग्री आज जगाला आपल्याला देण्यासाठी मार्ग किंवा साधन उपलब्ध आहेत. एक काळ होता ज्या काळामध्ये अशी कोणतीच साधनं जगासमोर मांडण्यासाठी उपलब्ध नव्हती. परंतु त्या काळात ज्यावेळेस उपलब्ध नव्हती, तेव्हा जेवढं सुवार्ता प्रसार झाला किंवा त्या लोकांद्वारे जेवढं कार्य झालं, तेवढं आज देखील होत नाही. त्यावेळेस क्वचित लोकं होती, परंतु त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं देवासाठी असलेलं समर्पण, या कार्यासाठी असलेलं समर्पण, ज्यावेळेस आपण वाचू आपल्याला लक्षात येईल, की किती त्यांचं समर्पण होतं. देवाचं वचन मला जगासमोर घेऊन जायचं आहे. ते देशोदेशी इकडं-तिकडं वचन सांगत फिरत होते आणि आपल्या जीवाची पर्वा न करता ते जगाला हे सादर करत आहेत. परंतु देवदयेनं आज परमेश्वराचं हे कार्य अनेक ठिकाणापर्यंत, अनेक भागापर्यंत पोहोचलेलं आहे. आज आपण वेगवेगळ्या मंदिरातून, वेगवेगळ्या मंडळीतून उपस्थित आहोत. वेगवेगळ्या गावातून जॉइन झालेले आहात. म्हणजेच देवाचं कार्य कुठंच थांबलेलं नाही. पवित्र आत्म्याद्वारे ही सुवार्ता वाढत गेली. आता आपण आपल्या सेव्हन डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीबद्दल थोडंसं जाणून घेऊया, की आपली जी मंडळी आहे, ती 190 देशातील 700 भाषेत आणि 1000 उपभाषेत सुवार्ता प्रसार करीत आहे. आता ही ॲडव्हेंट मोहीम मगाशी आपण वाचली आणि काही दिवसा अगोदरपासून आपण वाचत आहोत, की या मंडळीचं जी सुरुवात होती, म्हणावी तशी लाभदायक, म्हणावी तशी आशादायक नव्हती. निराशाजनक होती. परंतु त्या शून्यातून आज आपण या वेळेपर्यंत आहोत. 190 देशातील 700 भाषेमध्ये आणि 1000 उपभाषेमध्ये जगाला सुवार्ता सांगत आहोत. आपली मंडळी बारकी नाही. आपली मंडळी जागतिक आहे आणि ही जागतिकता ज्यावेळेस आपण दर्शवतो, याचा अर्थ हे दाखवत नाही, की आपण खूप मोठ्या मंडळीचे भाग आहोत. आपण हे दर्शवतो, की आपण देवाच्या कार्यामध्ये खूप पुढे सरसावत आहोत. आणि अनेकदा हा भाग आहे, की पॉझिटिव्हली आपण घेऊया, की अनेकांपर्यंत आपण देवाचं वचन सांगत असताना त्यांच्याकडून आपण त्यांच्या अर्पणाबद्दल देखील विश्वासूपणा अपेक्षित करतो. कारण त्याच अर्पणाद्वारे ही देवाची सुवार्ता जगासमोर आपण सांगू शकत आहोत. आपण फक्त आपल्या सेक्शनपुरतं मर्यादित नाहीये. त्या आपल्या अर्पणाचा भाग वरपर्यंत पाठवला जातो. तिथून वर दिला जातो. तिथून वरच्या ऑफिसला, तिथून वरच्या ऑफिसला आणि मग जे आपलं मेन ऑफिस आहे तिथपर्यंत दिलं जातं आणि त्या वाट्यामधून आपण दिलेल्या अर्पणामधून जगभर त्याचा उपयोग करून देवाचं कार्य वाढवलं जात आहे. आता हे देवाचं कार्य या इतक्या वर्षामध्ये कसं वाढलेलं आहे, तर मी आपल्याला त्याचा देखील भाग सांगत आहे, की सुमारे किंवा अंदाजे 600 दवाखाने आपल्या संस्थेचे आहेत. नर्सिंग केंद्र, क्लिनिक्स आणि औषधालय त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. 19 वैद्यकीय बोटी, 27 आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ कारखाने, 86 विश्वविद्यालय आणि विद्यालय, 834 माध्यमिक शाळा, 4166 प्राथमिक शाळा, 125 पत्राद्वारे शिक्षण देणाऱ्या बायबल शाळा आणि 33 भाषेचे ज्ञान देणाऱ्या संस्था चालवित आहे. आणि आमची 51 पब्लिशिंग हाऊसेस म्हणजे प्रकाशन केंद्र जिथं पुस्तकं छापली जातात, 190 भाषेमध्ये प्रकाशन करीतात
आणि आमची रेडिओ केंद्रे सुमारे जगाच्या 75% लोकसंख्येला सुवार्ता प्रक्षेपण करण्याचं काम करत आहे. ही जी सर्व संख्या आहे, आपण इतक्या वर्षापासून जर या मंडळीचे भाग आहात, तर आपल्या अर्पणाचा जो काही भाग आहे, या सर्व गोष्टींमध्ये वापरण्यात आलेला आहे. आपला ₹1 देखील याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे आणि त्याच्याद्वारे कार्य वाढण्यात आलेलं आहे. आज या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही भागीदार आहात. तुम्ही याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहेत आणि याच्याद्वारे आपलं कार्य वाढलं जातं आणि जे आत्ताची मंडळी आहे, या मंडळीला देखील हे आव्हान आहे, की आपल्या विश्वासूपणाद्वारे हे देवाचं कार्य अजून वाढलं जातं. फक्त अर्पणाच्याच बाबतीमध्ये आपण विश्वासू असावा असं नाही. आपण स्वतःचं कष्ट घेत आहोत जगाला सांगण्यासाठी. परमेश्वरानं आपल्याला दान दिलेलं आहे. प्रत्येकाला विविध साधनं पुरवलेली आहेत, की ज्याचा उपयोग करून तुम्ही देवाच्या या कार्यासाठी सहभागी होत आहात, की मी देखील ख्रिस्ताच्या येण्याचा एक सहभागी पण आहे. आज अनेक जण वेगवेगळ्या कदाचित जातीतून, मंडळीतून आणि वेगवेगळ्या भागातून आलेले आहात. परंतु आज सध्या तुम्ही या मंडळीचा जर भाग आहात, तर ह्या मंडळीची अ, जी जबाबदारी आहे आत्मिक रूपानं, वचनाच्या रूपानं ती आपल्याला समजून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हे कार्य वाढवायचं आहे. आता ज्यावेळेस हे कार्य वाढत आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं वाढलं, पण निराशा देखील तिथंच आहे. कारण सैतान कधी शांत बसत नाही. सैतान कधीही देवाच्या वाढीसाठी मदत पुरवणार नाही. जितकं कार्य थांबवता येईल त्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून तिसरा मुद्दा आहे धार्मिक अधोगती. आता जगभर हे सुवार्ता प्रसाराचं कार्य वाढत असताना सर्वजणच प्रामाणिक ख्रिस्ती आहेत आणि त्यांची वृद्धी होत आहे असं नाही. परंतु त्याऐवजी खऱ्या आध्यात्मिकतेची अधोगती शेवटच्या काळात होत असल्याचे पवित्र शास्त्र आपल्याला भाकीत करतं. कारण पौल म्हणतो 2 तिमोथेय 3 अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये, की लोकं स्वार्थी होतील, धनलोभी होतील, बढाईखोर होतील, गर्विष्ठ, निंदक, आई-बापास न मानणारी, कृतघ्न, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाड, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्वासघातकी, हूढ, मदांध, देवावर प्रेम न करता विषयावर प्रेम करणारी, सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही, अशी ती होती. आता शेवटच्या काळात अ, या सर्व गोष्टी किंवा अशी लोक जगासमोर असणार आहेत. आता हे असण्यापाठीमागचं कारण किंवा हे वचन वाचण्यापाठीमागचं कारण आपण सर्वजण समजून घेऊया, की ज्यावेळेस देवाचा सेवक हे वचन सांगत आहे, अनेकांना असं वाटू शकतं, की मला कुठेतरी टॉन्ट मारण्यात येतोय का? किंवा मला उद्देशून बोललं जात आहे का? जर आपल्यासमोर अशी वचनं येतात ना, तर आपण देवाचे आभार मानावे, की परमेश्वर माझ्याशी बोलत आहे. देवाच्या सेवकाद्वारे परमेश्वर मला सांगत आहे, की मी कुठेतरी अजून गर्विष्ठ आहे. मी अजून कुठेतरी धनलोभी आहे, अपवित्र आहे, चहाड आहे, असंयमी आहे. कारण परमेश्वराची इच्छा आहे, की आपण शिकत जावं, आपण त्याच्यातून बाहेर यावं. आणि ह्या शेवटच्या काळात या गोष्टी होतील आणि आपण या सर्व वचनाचा अभ्यास करावा, की यातला कोणता भाग अजून माझ्या जीवनात जिवंत आहे. जर जिवंत आहे, तर देवाची इच्छा आहे, की तो मारण्यात यावा. कारण देव आपल्याला या गोष्टीद्वारे स्वीकार करत नाही. जर ऑलरेडी आपण ख्रिस्तामध्ये आहोत. देवाची इच्छा आहे, की याच्यातून आपण बाहेर आलेले असावं आणि ते करण्यासाठी देव स्वतः आपल्याला मदत करतो, की तुम्ही याच्यातून कसे बाहेर याल. आता ही अ, अधर्माची किंवा धर्माची अधोगती आहे. अधर्म वाढत चाललेला आहे. यासाठी सैतान पुरेपूर प्रयत्न करतो, की तुम्ही याच्यामध्ये वाढावं. जिथं देवाची इच्छा आहे, की आपण निस्वार्थी असावं, संयमी असावं, धैर्यवान, पवित्र असावं, त्याच्या विरुद्ध सैतान कार्य करतो आणि तो खूप ताकदीनं काम करतो. जे आपल्याला लक्षात येऊ शकत नाही, समजू शकत नाही आणि सैतान बाहेर कुठं काम करत नाही. जिथं देवाची लोकं आहेत, जिथं देवाची आज्ञा पाळली जाते, तिथं जास्त बहुसंख्येनं, बहुप्रमाणामध्ये तो कार्य करेल. आज आपण विचार करूया, की माझ्या जीवनामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या मंडळीमध्ये देखील असंच काम चालू आहे का? आणि जर असं आपल्याला दिसतं, तर मी देखील त्याचा एक भाग आहे का? मी देखील सैतानाच्या बाजूनच काम करतोय का? या सर्व गोष्टी तर माझ्या जीवनामध्ये अंशतः जिवंत आहेत.
तर मी अजून देखील देवाच्या कार्यामध्ये सहभाग देत नाहीये. मी सैतानाच्या कार्यामध्ये सहभाग देत आहे. मला पूर्णपणे विश्वासू असणं गरजेचं आहे. परमेश्वर आपल्याकडून 10% प्रामाणिकता अपेक्षित करत नाही. देवाची इच्छा आहे की आपण 100% देवाशी प्रामाणिक असावं. आता अनेक लोक हा प्रश्न उपस्थित करतात. आपण मनुष्य आहोत, चुका होत राहणार आणि कोणी परिपक्व नाही आणि कोणी कधीही पवित्र होऊ शकत नाही. जरी हा बऱ्या अंशी भाग खरा असला, परंतु तरी देखील देवाची इच्छा आहे की आपल्या मुखातून या गोष्टी निघू नयेत. आपल्या मुखातून हे निघावं की मी ख्रिस्ताद्वारे याच्यातून बाहेर निघू शकतो. मी स्वतःला पवित्र करू शकतो. माझ्या बोलण्यावर, माझ्या वागण्यावर, माझ्या विचारांवर मी ताबा मिळवू शकतो, कारण मला देवापर्यंत पोहोचायचं आहे. मला या कार्याचा भाग व्हायचा आहे, की जिथं लोकं देवापर्यंत येतील. मी बहुतेक मागच्या वेळेस देखील सांगितलं, की आत्मे सांभाळणे किंवा आत्म्याचा बचाव करणे, ठीक आहे? याच्यापेक्षा आनंद दुसरा कशामध्ये नाही. जर कोणी व्यक्ती ख्रिस्तापर्यंत येत आहे, ख्रिस्ताचा स्वीकार करत आहे, एक आत्मा आपण बचावत आहोत. जसं डॉक्टर दवाखान्यामध्ये कोणाचा जीव वाचवतात, तशाच रीतीनं आपण या वचनाद्वारे कोणाचा तरी जीव वाचत आहोत. आणि म्हणून परमेश्वर आज आपल्याला पाचारण करतो, बोलावतो, की तुमच्याकडे मी हे कार्य देत आहे. आणि ज्यावेळेस तो कार्य देतो, तो आपल्याला सर्व गोष्टी प्रोव्हाईड देखील करतो. त्याचा पुरवठा करतो, की हे कार्य करण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, तो सर्व भाग मी तुम्हाला देईन. आपली तयारी असली पाहिजे देवापर्यंत जाण्यासाठी. आणि अशा प्रकारे आज अनेकांच्या अंतःकरणात ख्रिस्ताच्या ऐवजी स्वप्रेम, भौतिक गोष्टी, जग यांची ठाण मांडलेली आहे. आणि देवाची तत्त्वे किंवा त्याचे नियम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचा जीवनक्रम चालावा, असं लोकांना आज वाटत नाही. का बरं आज्ञा पाहिजेत? आपण कृपेमध्ये नाहीये का? इतर मंडळ्या कृपेमध्ये वाढत चाललेत आणि त्यांची वाढ बघा. इतर मंडळांच्या जीवनामध्ये बाळासाहेब प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाची लाट येते. त्यांच्या घरामध्ये भरघोस सारा आशीर्वाद येतो. त्यांच्या घरामध्ये वाढ होत राहते आणि कदाचित खरं कार्य तिथं घडत आहे. अनेकांच्या मनातला हा प्रश्न आहे. अनेकांच्या मनातली ही खंत आहे. पण जर आशीर्वादच वाढावेत किंवा पैसाच वाढावा, ही जर देवाची इच्छा असती, तर परमेश्वरानं सुरुवातीपासून अशा पद्धतीचं काहीतरी तयार केलं असतं, ज्याच्याद्वारे फक्त आणि फक्त आपली वाढच वाढ होईल. आता मी याच्या अगेन्स्ट नाहीये, की आपली वाढ होऊ नये. देव आपल्याला आशीर्वाद देतो, आपल्या जीवनामध्ये आपली वाढ करतो, आपली वृद्धी करतो. परंतु जर ती फक्त त्याच गोष्टीवर आधारित केंद्रित असेल, तर ती देवापासून नाही. जर आपण देवाला धरून, त्याच्या वचनामध्ये राहून, त्याच्या आज्ञेपालनेमध्ये राहून, जर आपल्याला या गोष्टी मिळत आहेत आणि जरी मिळत नाहीत, तेव्हा आपली खरी वाढ होत आहे. आज आपल्या अंगावर ब्रँडेड कपडा असू दे किंवा नसू दे, चांगले कपडे असू देत अथवा नसू दे, परंतु नीतिमत्वाचा पायघोळ म्हणा किंवा नीतिमत्वाची शुभ्र वस्त्रे आपल्या अंगावर नेहमी असली पाहिजे. तो आपला खरा यशस्वीपणा आहे. परमेश्वर ते आपल्याला देऊ इच्छित आहे आणि स्वर्गीय राज्यामध्ये आपण तेच परिधान करणार आहोत. त्यासाठी देवाची आपल्या सर्वांना पाचारण आहे. आता ज्यावेळेस हे कार्य आपण करत आहोत, त्यावेळेस सैतान जसं आपण सांगितलं, की शांत बसत नाही. इथून पुढचे 2 मुद्दे असेच आहेत. धर्माची अधोगती आणि चौथा मुद्दा आहे, की पोप सत्ता पुन्हा डोके वर काढत आहे. आता सातत्यानं पोप सत्ता या गोष्टी येत आहेत. हे अशासाठी, की ख्रिस्ती लोकांचा एक पुढारी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, तो म्हणजे पोप. आणि याच लोकांच्या वर्चस्वाखाली, आधिपत्याखाली अशा काही गोष्टी झालेल्या आहेत, ज्या गोष्टी वचनाच्या विरुद्ध आहेत. आणि शास्त्र भाकीत करत आहे, की 1200 वर्षाचा ज्यावेळेस शेवट होतो, त्याला एक प्राणघातक घाव होतो. म्हणजे या लोकांकडून त्यांची सत्ता दूर करण्यात आली. परवा दिवशीच मी आमच्या शाळेमध्ये असताना आमची मीटिंग संपल्यावर एक व्यक्ती मला भेटले. विधर्मी होते, परंतु त्यांना आवड आहे या गोष्टीबद्दल. ते मला विचारत होते, की कॅथलिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे काय? आणि ज्यावेळेस हा भाग समोर येत आहे, आपल्या लक्षात येतं, की इथपर्यंत या वेळेपर्यंत प्रोटेस्टंट हा भागच नव्हता. फक्त कॅथलिक लोकं होते आणि जे लोकं स्वीकार करत आहेत, विश्वासू लोकं होते. परंतु ज्यावेळेस अ, हा घाव त्यांना झाला, पोप सत्ता खाली आली, त्यांच्याकडून अधिकार काढून घेण्यात आले.
तिथून पुढं मार्टिन लुथरद्वारे जे देवाचं वचन सांगण्यात आलं, त्यांच्या चुकीच्या गोष्टींना आड घालण्यात आली, त्यांना अडवण्यात आलं, तेव्हापासून प्रोटेस्टंट धर्मसुधारणा सुरू झाली आणि आपण सर्वजण आज त्या प्रोटेस्टंटचा भाग आहोत. आपल्या मंडळी त्या प्रोटेस्टंटचा भाग आहे. आता याचा अर्थ असा नाही की आपण कोणाचा द्वेष करतो किंवा कोणाला मुद्दामून खाली पाडावं किंवा कोणाला सांगावं की ही चुकीची मंडळी, ती चुकीची मंडळी. आपल्यासमोर इतकंच कार्य आहे की जे सत्य आहे तुम्ही जगासमोर घेऊन या आणि आपल्या जीवनामध्ये लागू करा. आता हे वचन आपल्याला असं सांगत आहे की पोप सत्ता परत एकवार उदयास येईल, परत एकवार त्यांच्याकडे अधिकार दिला जाईल आणि तो दिला जाणार आहे. जर देवाचं वचन तेव्हा पूर्ण झालं, त्यांच्याकडून अधिकार काढून घेण्यात आला, तर त्याच्या पुढचं वचन आपल्याला सांगतं की तो घाव बरा होईल. म्हणजे परत एकवार त्यांच्या जवळ ही सत्ता देण्यात येईल. आत्ताचं युग असं चालू आहे, ठीक आहे. आता हा भाग समजण्यासारखा आपल्या मंडळीद्वारे आहे, जी जगाला सुवार्ता सांगितली जाते. आणि अनेक जणांचा अजून देखील या गोष्टीला स्वीकार नाही. ख्रिस्ती लोकांवर आता बहुसंख्येनं छळ होणार आहे. जसा आता होतोय, आपण ऐकतो, दररोज वाचतो, बरोबर. आता हा छळ वाढत जाणार आहे. सर्व ऍडव्हेंटिस्ट लोक जर आपण ऐकत आहात तर या गोष्टी मुद्दामून ऐका. ख्रिस्ती लोकांवरचा छळ वाढत जाणार आहे आणि त्याच वेळेमध्ये सर्व ख्रिस्ती लोक एकत्रित येणार आहेत. नक्कीच हे ऐकताना चांगलं वाटतं, बरोबर. चांगली गोष्ट आहे, सर्व ख्रिस्ती लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आता येणाऱ्या दिवसामध्ये आपला भाग आपल्याला असं सांगतो, आपला अभ्यास आपल्याला असं सांगतो, देवाचं वचन आपल्याला सांगतं की ज्यावेळेस हे सर्वजण एकत्रित येतील त्यावेळेस परत एकवार त्यांची सत्ता एकाच व्यक्तीकडे देतील की आमच्यासाठी हा अधिकारी असावा, हा व्यक्ती असावा आणि त्याच्याद्वारे पुढचं कार्य चाललं जाईल. आणि तोच भाग परत एकवार पोप सत्तेकडे जाणार आहे. आता ख्रिस्ती लोक असं म्हणत आहेत की आपल्यामध्ये जे डिव्हिजन आहे, आपल्यामध्ये जे विभाग आहेत, ते विभाग आता असू नयेत, तर आपण सगळेजण एकत्रित या आणि एकाच मार्गाने चाला. आपण जगासमोर हे सांगत आहोत की नक्कीच आपण सगळेजण एकत्रित आलं पाहिजे, परंतु आपण कोणत्या संस्थेच्या द्वारे किंवा त्या व्यक्तीच्या द्वारे जे घालण्यात आलेले नवीन नियम आहेत त्याचं पालन न करता ज्या देवाच्या आज्ञा आहेत त्याचं पालन आपण करावं. आणि त्याच्यामध्ये शब्बात हा एक महत्वाचा भाग जगासमोर आपण घेऊन येतो, कारण पहिल्या देवदूताचा संदेश जगाला हे सांगत आहे, न्यायनिवाडा जर होणार आहे तर तो न्यायनिवाडा अशा वचनाद्वारेच होईल, देवाच्या आज्ञेद्वारेच होईल. आणि जर आपल्याला सांगण्यात येत आहे की निर्माणकर्त्याला स्मरा आणि शब्बात हा जर त्याच्या निर्माणकर्त्याचा, त्याच्या उपासनेचा दिवस आहे, तर आपण त्याच्यापर्यंत परत गेलं पाहिजे, परत लक्ष दिलं पाहिजे. ख्रिस्तापर्यंत सर्वप्रथम आपण जावं आणि मग ख्रिस्तापर्यंत ज्यावेळेस आपण गेलेले आहोत, त्याच ख्रिस्ताद्वारे आपण त्यानं दिलेल्या त्याच्या आज्ञेपर्यंत आपण गेलं पाहिजे. ख्रिस्ताजवळ आल्यानंतर आपण मनाच्या इच्छेनं सर्व गोष्टी चालू ठेवू शकत नाही. देवाचं वचन काय सांगतं हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे. सैतान आणि त्याचे हस्तक अधर्माची संघटना उभारतील आणि ती अजगर, श्वापद व खोटा संदेष्टा यांच्या अमंगळ त्रिवेणी संगमाने झाल्याचे दर्शवले जाईल. त्यांचा मार्गदर्शक बायबल आहे, जे देवाची आज्ञा ज्यांचा मार्गदर्शक बायबल आहे आणि जे देवाची आज्ञा पाळतात, येशूचा विश्वास धरतात, केवळ तेच या संघटनेद्वारे आणण्यात येणाऱ्या विनाशकारक फसवणुकीला अ फसवणुकीला यशस्वीपणे प्रतिकार करू शकतात. म्हणजे आता हा श्वापद किंवा सैतान या श्वापदाला तयार करत आहे आणि अजगर, श्वापद, खोटा संदेष्टा जे मंडळीमध्ये राहून मंडळीला बहकवत आहेत, ती लोक एकत्रित ज्यावेळेस येतील, त्यांचा जर प्रतिकार करायचा आहे, तर वचन आपल्याला सांगतं की त्यांचा प्रतिकार तीच लोक करतील जी लोक देवाची आज्ञा पाळत आहेत, जी लोक ख्रिस्ताचा विश्वास धरून आहेत, जो विश्वास आपल्याला सांगतो की देवाची भविष्यवाणी काय आहे शेवटच्या काळासाठी. आणि आपल्यावर परमेश्वर हा भाग पुरवत आहे की तुम्ही जगाला सांगा की देवाचं वचन काय सांगत आहे. आज अनेकांचं तारण यासाठी होईल जे इतर इतर मंदिरातून आहेत, इतर चर्चेस मधून आहेत, कारण त्यांच्या समोर जी सुवार्ता आली, ज्या कार्यासाठी त्यांची मंडळी उपस्थित करण्यात आली, त्या तत्वाच्या आधारे, त्या विश्वासा आधारे त्यांनी त्यांचं पालन केलं आणि ते वाढत गेले.
त्यांचं तारण त्या बेसिसवर होईल. पण आपण जर या मंडळीचे भाग आहोत, या मंडळीचे सभासद आहोत, ज्या तत्वासाठी, ज्या कार्यासाठी ही मंडळी उभारण्यात आली, ते न करता आपण इतर मंडळीकडे किंवा इतर जगासमोर त्या गोष्टी फॉलो करत आहोत, तर आपल्या तारणावर प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच तारण हे ख्रिस्ताद्वारे मिळतं. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे मिळतं. देवाच्या कृपेनं मिळतं. परंतु जर आपण विश्वासामध्ये आलेले आहोत, शास्त्र आपल्याला सांगतं, की आपला विश्वास हा कृत्याविना व्यर्थ आहे. आणि जर या मंडळीचे भाग आहोत, तर या मंडळीतली जी तत्व आहेत, आपल्याला पटली पाहिजेत, समजली पाहिजेत आणि यासाठी हा सर्व अभ्यास सुरू आहे, की ही मंडळीची तत्व आपल्याला काय शिकवतात, याचा काय अभ्यास आहे. आणि जर काही आपल्याला प्रश्न असतील, तर ती प्रश्न देखील तुम्ही तुमच्या पालक वर्गांना विचारू शकता, की "बाळासाहेब, आम्हाला अशी-अशी प्रश्न अजून आहेत. याबद्दल आम्हाला अजून मार्गदर्शन करा. या काही गोष्टी आहेत, ज्या अजून आम्हाला पटलेल्या नाहीत, समजलेल्या नाहीत. त्याच्यावर अजून मार्गदर्शन करा." शेवटचा एक मुद्दा आहे. धार्मिक स्वातंत्र्याला उतरती कळा. पोप सत्तेचे पुनरुज्जीवन ख्रिस्ती धर्मावर लक्षणीय परिणाम करील. मोठी किंमत देऊन मिळवलेले धार्मिक स्वातंत्र्य आणि सरकार व मंडळी विभक्त ठेवण्याची हमी हळूहळू क्षीण होऊन शेवटी लयास जाईल. आता हे जे धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपण सर्वजण वाचत आहात दररोज, बरोबर? आता महाराष्ट्रामध्ये देखील हा कायदा लागू केला. धर्मस्वातंत्र्याबद्दल असेल, की जे धर्मस्वातंत्र्य देण्यात आलेलं होतं, आता ते काढून घेण्यात येत आहे. लादण्यात येत आहे. त्यावर आरोप ठेवण्यात येत आहे. त्याबद्दल कायदा उभा करण्यात येत आहे. शिक्षा सुनावण्यात येत आहे. आता हे पुस्तक लिहून कितीतरी दिवस झाले असतील, बरोबर? जी आता लाईन मी वाचली, जो इथला मुद्दा आहे, तो मुद्दा सांगत आहे, की धार्मिक स्वातंत्र्य काढून घेण्यात येईल. महाराष्ट्रामध्ये नुकतंच आपण ऐकलं, की कशा रीतीनं बंदी घालण्यात येत आहे आणि भारतात अनेक ठिकठिकाणी चालू आहे. म्हणजेच देवाचं वचन सत्य होत आहे. आणि जे धर्मस्वतंत्र आहे, सरकार, मंडळी विभक्त ठेवण्याची हमी हळूहळू क्षीण जाईल आणि शक्तिशाली नागरी सरकाराच्या पाठिंब्याने धर्मभ्रष्ट सत्ता आपली भक्ती पद्धत परत एक वार सुरू ठेवेल. आता हा तर झालं धर्मस्वातंत्र्य. आता त्याच वेळेमध्ये आपण जो विश्वास धरत आहोत, हा देखील विश्वास आपल्याकडून काढून घेण्यात येईल किंवा आपल्यावर प्रश्न उभे राहिले जातील, की तुम्ही शब्बात का पाळता? तुम्ही इतर मंडळाप्रमाणे आपल्या मंडळ्या का चालवत नाहीत? जे ते तत्व पाळतात ते तुम्ही का पाळत नाही? ज्या विधी ते करतात तुम्ही का करत नाही? आणि हा भाग आपल्यावर येणार आहे. यासाठी तयार राहा. देव व त्याची आज्ञा यांच्यावरील निष्ठा व श्वापद त्याची मूर्ती यांच्यावरील निष्ठा या दोहोंपैकी निवड करण्याचे आपल्यावर सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वर, त्याची आज्ञा किंवा श्वापद आणि त्याची मूर्ती. विशेषतः हा भाग देवाच्या शब्दापर्यंत आपल्याला घेऊन जातो. त्यानं स्थापित केलेला दिवस का जगानं स्थापित केलेला दिवस? आता सहमत होण्यासाठी आर्थिक दडपण आणण्यात येईल आणि ज्यावर ही खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव, त्यानं दर्शवलेली संख्या आणि त्याशिवाय कोणाला विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये. जे त्यांच्या इच्छेप्रमाणे करणार नाही त्यांना मरणदंडाला तोंड द्यावे लागेल. या प्रकारे शेवटच्या संकटकाळी देव त्याच्या लोकांसाठी मध्ये पडून ज्यांची नावे जीवनी पुस्तकात नोंदली आहेत त्या सर्वांची तो मुक्तता करील. तर परमेश्वर वचनाद्वारे फक्त भीतीच घालत नाहीये, तर परमेश्वर आपल्याला आश्वासन देखील देतो आणि आशा देखील देतो, की जर देवाच्या आज्ञा पाळत आहात, तर परमेश्वर तुम्हाला त्याच्यातून मुक्त करेल. अनेक जण घाबरतील, की गॅस संपलाय, कसं करायचं? अनेक जण घाबरतील, घरातलं राशन संपलंय, कसं करायचं? आणि मग मंडळीत राहण्यापेक्षा या तत्वात राहण्यापेक्षा मंडळी तर आपल्याला काही सपोर्ट करत नाही. सेक्शन तर आपल्याला काही देत नाही, पुरवत नाही. ऑफिसकडून तर आपल्याला काही पुरवठा होत नाही, तर आपण या तत्वात का राहावं? या मंडळीत का राहावं? अशा अनेक साऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत समोर येतील. आणि याच वेळेमध्ये देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, की हा सर्व भाग होत असताना अनेक जण मंडळी सोडून जातील. आणि याच्यामध्ये काहीच आश्चर्य नाहीये. अनेक जण या मंडळीला सोडून जातील, परंतु त्याच वेळेस देवाचं वचन म्हणतं, की अशा परिस्थितीत जे विश्वासू राहतील, परमेश्वर त्यांना या सर्व संकटातून मुक्त करेल. आज आपला विश्वास
आपल्याला या वचनापर्यंत आणत आहे का? आज आपला विश्वास या मंडळीमध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला उभं करत आहे का? ही तत्व ज्यावेळेस स्वीकार करत आहात, अगदी मनापासून करा, ठामपणे करा, की पुढं काहीही हो, मी या तत्वाला सोडून जाणार नाही, मी या सत्यवचनाला सोडून जाणार नाही, मी या मंडळीतून बाहेर पडणार नाही. जर अशा रीतीचा आपला विश्वास असेल, अशा रीतीची आपली तयारी असेल, तर नक्कीच आपण सर्वजण या मंडळीत येण्यासाठी, बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहात. आज आपली तयारी बाप्तिस्म्यासाठी अशा रीतीनं असू द्या, की या मंडळीची सर्व तत्व मला खरोखर पटत आहेत आणि मान्य आहेत. कारण हे देवाचं वचन आहे. परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे आणि हे कार्य वाढलं जाईल आणि तुमचा प्रत्येक विश्वासूपणाचा पाऊल देवाच्या कार्यवाढीसाठी आणि त्याच्या द्वितीय आगमनासाठी महत्वाचा वाटा ठरत आहे. परमेश्वर आजच्या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.